कशी आहे हो बाई वर? आणि गेली तवाची फोनही नाही केला, काही नाही. एवढा राग आला का मायचा तुले मायावाला बिचारे? फोनही नाही केला तू ना? काहून व? काय झालं व? काही नाही आई, वेळच भेटला नाही बिचारे. आली तर कामच चालू राहते. तर संध्याकाळी करावं म्हटलं तर झोपही लागते. ह्या गोळ्या घेतल्या ना, ते डॉक्टरींना दिलेल्या ठेवाल्या गोळ्या. कालच आली व दवाखान्यातून आई. तर करीन म्हणलं मी. आता दुपारूनही झोप येते बिचारे मला. काय करू का? आता झोपच येते. आता झोपलीच होती तर तुझा फोन वाजला. काहून व? तुझी सासू गिसू करू लागत असं ना बाई काम? एवढी ती अंगावरच देते का काय टाकून? ते सासू गिसू करू लागत असं ना? करू लागते कामापुरतं. मनात असलं तर करते माई सासू, नाही तर नाही. आता संध्याताईचं लग्न जुडलं तर संध्याताई तर नुसती फोनवरच राहते. नुसती कवाय पाहिला तर फोनच राहते त्याचं. तर मग आपण काय म्हणू शकतो त्याईले? त्याच्या आईनं बाबा माई सासू सासरे काहीच म्हणत नाही त्याईले. आणि मी जर म्हटलं का इकडे या संध्या आणि थोडंसं करू लागा तर तुमच्या डोळ्यातच खूपते का म्हणते. मी बोलत असलं का म्हणते तुम्हाला हे नाही होत का म्हणते. थोडंसं बी बसून राहिली तर चांगलं नाही वाटत का म्हणते. राहीनच कितीक दिवस म्हणते. अशा तोंडावर म्हणते त्या. मग काय बोलणार आहे मग आपण? चांगलं आहे ना. आता फिरते बी थेवाला आई. मस्त फिरून राहिलं व गोल असं फिरते. मस्त वाटते मला पोटात. मग फिरते बी आता चांगलं माझ्या लेकरू पोटात. आता 5वा महिना चालू आहे का नाही तुले? तर आता 3-4 महिन्यापासून थोडंसं असं का नाही हालचाल होते. आता फिरते ना. फिरतच असन. फिरत नसन तर काय? जाऊ दे. जास्त जड वस्तू की नको उचलत जाऊ बरं राणी. नाही तर जीवनभरासाठी हे घेऊन बसशील. जड नको वस्तू उचलत जात जाऊ. जवायला उचलायला लावत जा जड वस्तू. भांडे घासाची बाईनं बंद केली माझ्या सासूनं. भांडेच नाही घासत चांगली ते बाई. आणि तेल सुमटते अशी म्हणे तर दिली बाई बंद करून बाई ते. मग भांडी गिंडी कोण घासते हो? फरची गिरची पुसत काय मग तू? फरची गिरची नको पुसत जाऊ बरं राणी. 5वा महिना चालू झाला तुले. एक तर टोंग्यावर बसून फरची पुसा लागते. फरची गिरची नको पुसू. नाही फरची नाही पुसत वा आई. मी संध्याताई पुसते फरची. झाडू नाही टाकते ते. आणि फरची पुसते. रोजच पुसते फरची. सकाळी पुसते आणि संध्याकाळी पुसते ठेवाल्या संध्याताई. मी नाही फरची गिरची नाही पुसत मी. राणे रोशनी नाही का? रोशनी आली ना बिचारी चंदाच्या घरी. ते नाही का ज्योतिला बोलली रोशनीले खूप. तर तिच्या मायच्याच घरी आली ते. आता जातच नाही म्हणते. मला तर खूप गोष्टी सांगते व रोशनी. आणि आता काऊन आली ते तिकडून तिच्या नवऱ्याच्या घरून? मला तर मार बोलत होती. असं तसं थोडंसं सण नाही होत तुले सासू सासऱ्याचा नंदेचा. आणि आता काऊन नाही केलं मग हिनं सहन कराले? आता मी म्हणीन ना तिले गेल्यावर काय झालं म्हणे तुले सहन कराले. मला तर मार सांगत होती म्हणे ज्ञान. राहू दे ना बाई. काय म्हणतं व तू? जाऊ दे. अगं त्याच्या घरचं पाच बसन ते. तू कायले हे करत तर? आई मी का नाही फोन ठेवतो आई. माहित नाही माझ्या सासूचा ना माझ्या नंदेचा आवाज येऊन राहिला बाई. कायच्यासाठी होईना कायच्यासाठी नाही तर आवाज येऊन राहिला बाई यायचा. थांब बरं जाऊन पाहतो मी. थांब बरं. माय संध्याताई काऊन एवढ्या जोरात ओरडून राहिलं? थांब बरं आई. नंतर करतो मी. हो ठेव. सगळे पोळ्या खाऊन घेतले तुम्ही लोकांना. मला काहीच नाही ठेवलं हो आई. एवढ्याच पोळ्या टाकल्या होत्या का वहिनीनं? काहीच नाही ठेवले माझ्यासाठी पोळ्या. या काही पोळी नाही माझ्यासाठी. आता काय करू मी? काढले आम्हाय मंगानी पोळ्या तर होत्या हो. किती साऱ्या पोळ्या होत्या. 2-3 पोळ्या दिसल्या मला त्याच्यात. आणि तू जेवली काऊन नाही? मग जेवत काऊन नाही? नुसती फोनवर बोलतच राहायचं. जेवून घ्यायचं आपलं पटापट. नाही आता 1:30 वाजून राहिला. जेवली नाही खावली नाही. आणि आता म्हणते तो सागर आला असन तर खाल्ले असन त्यानं. एक तर आज लवकर आला ते पोट्ट. खाल्ले असन त्यानं. आता तू जेवलीच नाही का सकाळपासून? एकही घास नाही खाल्ला तू ना? मी काहीच नाही जेवली आई. एकही पोळी नाही खाल्ली. मी जेवलीच नाही सकाळपासून. नाश्ताच केला होता फक्त. ते बी थोडासा उपमा खाल्ला होता. बाकी काहीच नाही खाल्लं मी ना. आता जेवतो म्हटलं थोडीशी तर डावडीत पाहिली तर पोळ्या काहीच नाही. एवढ्या जास्त पोळ्या टाकल्या का वहिनीना? आज कसं काय तिनं पोळ्या कमी टाकल्या हो बापा? एवढी अक्कल नाही का होईल? पोळ्या ज्या थोड्याशा 2-4 जास्तच करायला पाहिजे. कराले कोणी येते कोणी खाते. बाहेरून एखादी वेळेवर माणूस आला ना त्याला वेळेवर जेवण द्यायचं असलं तर मग कसं द्यावं बापा? आले आता दिवस अजून जातच नाही. 1:30 वाजला. 1:30-2 वाजले असं तरी दवडीतल्या पोळ्या साऱ्या खतम झाल्या. ह्यो कोणता स्वयंपाक बनवणं आहे व्हायचा? 2 पोळ्या टाकून ठेवल्या झालं. 2 पोळ्या टाकून ठेवल्या गेली का आपल्या रूम मध्ये जाऊन झोपून जाते. मला किती भूक लागली. आता लय भूक लागली आई. मला काहीतरी बनवून देवा आई. मला पोळ्या टाकून देवा. मी नाही तर मला भूक लागली. लय भूक लागली मला. आताच बनवून दे पोळी तू. बापा हो
अहो मी आता गोळी घेतली ना व दुपारची गोळी घेतली ना माझ्या टोंगे दुखून राहिले तर बिचारे नाही तर तू तर बनवतो स्वतःसाठी आता काय झालं तुला बनवायचे जा ना बनव ना थोडीशी नाही तर मग त्या राणीले बनवून मग थांब बरं पाहू दे बरं दवडीत काहीच नाही का भातही नाही का भात देऊ का थोडंसं मांडून भातासोबत खातं का ते सोलायची तर खा ना थोडीशी भात देतो ना मांडून कुकर मध्ये उलीसा नाही खायचा भात रात्री मी भातच खाल्ला खिचडी बांधली होती तर मी नाही खात भात मला भात नाही पाहिजे मला पोळीच पाहिजे आई तू मला पोळी बनवून दे मला लई भूक लागली मी इकडे जेवतो 2-3 पोळ्या टाकून दे मला भूक लागली लवकर दे टाकून थांब चाल बरं दवडीत पाहू दे बरं काहीच नाही काय तो आम्हाला चक्कर आल्यावानी वाटू राहिलं बिचारे गोळ्या अंगात आल्यासारखं वाटू राहिलं मला मग गुंगी आल्यासारखी आता मी कशा टाकून देऊ तुले पोळ्यावर कशी आहे हो बापा हे सून आहे बी तिला 2-4 पोळ्या जास्तही नाही टाकता येत ना काही नाही थांब बरं चाल बरं थांब मी तिच्या रूम मध्ये जाऊन पाहतो बरं पाहू दे पहिले मला स्वयंपाकघरात पाहू दे काही आहे का नाही आहे तर नाही तर दुसऱ्या इकडे ठेवल्या तर ना सर बकण्या डोळ्याची 5 जणांसारखी सुधी 5 झाले पाहू दे बरं थांब बरं जाऊ दे बरं मला सगळ्याच इकडे पाहिलं ना आई मी सगळ्याच इकडे पाहिलं हॉटपॉट मध्ये पाहिलं त्याच्यातही नाही दवडीतही नाही आहे कुठेच नाही आहे पोळ्या असत्या तर दिसल्या नसत्या का मग दिसाले थांब बरं पाहू दे मला जाऊन पाहू दे मला नाही का असं गरगरल्यावानी वाटू राहिलं व संदे थांब नसन तर मग मी तिला टाकायला लावतो थोडशे राणीले 2-3 पोळ्या टाकून दे म्हणतो इले थांब पाहू दे मला असा कसा स्वयंपाक बनवते बापा काय करावं बापा यायचं वाला 1:30 वाजला ना लगेच स्वयंपाक जेवण आहे खतम राहिले अजून त्याला बाप गिप येन बुक गिक लागली मागन तर काय देईन व द्या आले काय हो बापा नेटेली बायको भेटली रे बापा सागरेले तुले खोटच वाटते मायवाला खोटं वाटाले चल तुला दाखवतो दवडी तशीच खाली पडलेली आहे चाल या काही पोळी नाही आहे त्याच्यामध्ये माय जेवायच्या वेळेस असं करते मग म्हणता तुम्ही मला हे बनवून खाते ते बनवून खाते काले रोजच पाय तुम्ही कालही नाही होतं माझ्यासाठी ना आजही नाही होतं काल ठीक आहे पण आज मला किती भूक लागली काय नव्हती पोळी त्यासाठी कालही नाही होतं का काल तर मला 2 पोळ्या दिसल्या संध्याकाळी काल वहिनीने टाकले मागून 2-3 पोळ्या जास्त मी म्हणलं होतं तेव्हा आज काय 10 वेळा त्याच्यात जवळ जाऊ म्हणाले म्हणून मी तुले म्हणून राहिली कालही कमी गेल्या पोळ्या अमाय बाई दवडी तर खालीच्या खालीच आहे बाई या काही पोळी नाही बाई याच्यात एखादी पाहुणा आला गेला तर कसं व्हावं बाई वेळेवर करून द्या त्याले आणि एखादी माणसाला भूक गीक लागली माझी मग दुपारून एकच टाइम जेवायचं का लागते माणसाला कधी भूक लागते आता त्या बापाला तर मागतलं जेवायचं तर काय द्यायचं थांब राणी रावदेवर जा बरं बोलावर तिले इकडं असा कसा स्वयंपाक करते हे वाली 12 आणि 1 वाजेपर्यंत स्वयंपाक खात हे कोणता एवढा नेट लागते का इले स्वयंपाक बनवायचा संध्याताई काऊन रडून राहिले काऊन जी आई काय झालं जी काय तोंडवर करून विचारून राहिली अजून काय झालं जी आई आता त्या दवडीत एकही पोळी नाही आहे अजून राहिले कोणी आला गेला कसं होय ना घरात हे कोणतं होय लक्ष्मी होय ना तू घरची 2-4 पोळ्या जास्त करायला काय होते हो तुले एक घास नाही बाई त्या पोरीला खाले एक घास राहते उली स्वयंपाक बनवून ठेवते एवढी घाई राहते का तुझी झोपाची दुपारून घाई राहते स्वयंपाक बरोबर नाही करत त्या सासऱ्या तर यातच आहे अजून जेवायला त्या पोरीलेच नाही आहे जेवण अजून आजी त्या दिवशी किती मोठ्या पोळ्या उरल्या होत्या आई मग सकाळी कुटके बनवा लागले म्हणून मी जास्त पोळ्या केल्या नाही कालही नव्हत्या केल्या जास्त पोळ्या काल बरोबर झाल्या होत्या आणि आजही बी थोडशाच केला आता मला काय माहित तीन घरात 5 माणसं आणि तुले 5 जणांचा अंदाजही नाही समजाले जास्त होते कालहीच कमी पोळ्या केल्या आजही कमी पोळ्या केल्या जेवणाऱ्या माणसानं कसं जेवावं आता थंडीचे दिवस आहे काही आहे 1-2 पोळी जास्तच धकते माणसाले नेट लागत असेल तर राहू देत जा ना बाई तू स्वयंपाक करायचं राहू देत जा ना तशी लई नेटेली आहे राहतही जीवावर येते ते नवऱ्याच्या घरी तिथे करायचंही जीवावर येते एवढी तर बेकार आहेच नाही का तुला 4 माणसाचा स्वयंपाक बनवता येत नाही दिवसातून 2-2 पोळ्या तर सगळेच खाते खाले आणि भातही राहते सोबत एवढे नाही समजत एवढे लवकर स्वयंपाक संपून गेला पोळ्या संपून गेल्या जास्त केल्या तिकडूनही म्हणते कमी केल्या तिकडूनही म्हणते त्या दिवशी जेवढ्या मोठ्या पोळ्या राहिल्या तर मला म्हणते एवढं कायले करतं म्हणते कितीक माणसं आहे तुला समजत नाही का ना आता थोडंसं कमी झालं तर तिकडूनही म्हणते दोन्ही इकडून बोलता जी तुम्ही घरात काही 10 माणसं नाही आहे 10 माणसं झाले तर तुला समजत नाही अंदाज समजाले माया पोरीले जरी करायला लावलं ना बाई 5 जणांचा स्वयंपाक आता बरोबर करते आणि एक माणूस गवई जेवते वेळेवर जर आलं कोणी तर पण तुझ्या माणसात तर घरातलेच पुरत नाही घरातल्या लोकांसाठी तुझ्या स्वयंपाक हे कोणता स्वयंपाक होय बनवणं तर हे असं बरोबर नाही आहे दवडी खाली संध्याकाळपर्यंत 1-1.5 पोळी राहिली पाहिजे दवडी कधी पण पहिली कालही मी जेवली नाही माहित आहे का कालही कमीच पोळ्या होत्या पण मी कोणाला काही म्हटलं नाही काल चाय बनवला मी ना बिस्किट खाल्ले कालही बी कमी मी आता मागून जेवून राहिली थोडेसे तर मला जेवणच राहत नाही मला पोळ्याच राहत नाही
तुम्हाला समजायला पाहिजे ना, समजायला राहिले 2-4 पोळ्या जास्तही झाल्या तर काय फरक पडते, संध्याकाळी होते ना एवढे 4-5 जण आहो ना आपण, एक एक पोळी तर कोणी तेल लावून गरम करून खाऊन घेते, काय झालं कोणीच म्हणत नाही शिळ्या पोळ्या खाले, सागर दादाही खाते, बाबाही खाते, मी खातो, आई खाते, कोण नाही खात खाले, 2-3 पोळ्या जास्त टाकायच्या ना, भूक लागली तर आता मला किती भूक लागली, सकाळी उरलीचा उपमा खाल्ला मी फक्त. येऊ दे बरं पोट्टेल येऊ दे, सागरेले येऊ दे, माय बायकोले बोलतेस करत राहते तो, मलाच बोलते तो, तुला समजत नाही म्हणते बोलायचं काही हे ते, आता हे असं सुनवायली होय ना, इले स्वयंपाक करायचं नाही समजत का घरातलं, इले घरातल्या माणसाचं नेट लागते का स्वयंपाक करायला घरातल्या माणसासाठी, हो तसं जर असेल तर ते सांगून द्या आम्हाला, आमच्यासाठी नको करत जाऊ बापा स्वयंपाक, आम्ही आमचं करून घेत जाऊन खात जाऊ. तसं नाही म्हटलं ना आई, मी तसं म्हटलं का, तसं नाही म्हटलं ना, पण तुम्ही इकडून जास्त झालं तर तिकडूनही बोलता आणि कमी झालं तर तिकडूनही बोलता. अहो त्या दिवशी किती पोया उरल्या होत्या व, 8-9 पोया होत्या, एवढ्या पोया जास्त टाकत असते काय व, एवढ्या पोया जास्त टाकत असते काय, किती झाल्या त्या 8-9 पोया, म्हणजे 2-3 पोया जास्त, ठीक आहे जास्तीत जास्त 2-3 पोया राहिले संध्याकाळी तर कोणी खाते, आपणच खाऊन घेतो 3 जणी, 2-3 पोया राहिल्या तर एवढ्या निवाय बनवशील तर बनवशील, खूपच बनवशील, नाही तर मग काहीच नाही, बंद घरातलं खतमच झाल्यासारखं, घरात खाली नसल्यासारखीच करतं, खाली नसल्यासारखी कलर आणून टाकतो ना आम्ही, तुला बनवायला काय झालं. त्यापासून तुम्हीच सांगत जा आईमध्ये, कितीक भिजवायची कितीक नाही भिजवायची, तांदूळही सांगत जा, मी बनवत जाईन, मला नेट गिट नाही लागत. नाही लागत म्हणते, स्वयंपाक घरातून कधी उठून पाहतो मी, कधी रूम मध्ये घुसतो, कधी उठून पाहतो मी, कधी रूम मध्ये घुसतो, अशासारखं होते तिले, वाले 10 वेळा मध्ये आवाज द्या लागते, देतो टाकून 2-3 पोया द्या आले, थांब रडू नको बिनफालतूची, लढू नको ना, उपाशी राहू नको, काय रे तू उपाशी राहतो, थांब मी देतो टाकून. पोळ्या घेतल्या एक तर चक्रावल्यावानी वाटून राहिलं मला सर्व, चक्रावल्यावानी वाटाले, थांब बाई देतो कणिक भिजून, थांब टाकून देतो बोया, जाय बस तू तिकडं, भाजी गिजी आहे का ते संपली. नाही भाजी गिजी आहे आई, भाजी आहे, भाजी लय दिसली मला. जाऊ द्या आई, तुम्ही जा झोपा, तुम्ही गोळ्या घेतल्या ना, जा झोपा, मी देतो त्याले पोळ्या टाकून 2-3, त्याले मी टाकून देतो आणि मी एखादी माझ्यासाठी खातो, मला भूक लागली आता. पोटाले कायले मारायचं मग, 2 जीवाची बाई आहे ना तू, पोटाले कायले मारायचं मग, भूक लागली आता तिनं कल्ला फाडला म्हणून माहित पडलं, म्हणून आता तू म्हणून राहिली का मी माझ्यासाठी बनवतो बा म्हणून, असं पोटाले नाही मारायचं, 2-3 पोळ्या जास्त टाकायचे आणि खायचं, दन्न कामं करायले, तुला कोण मनाई करते का, खाले घ्याले करायचं आणि खायचं आणि दुसऱ्याने खाऊ घालायचं, हे कोणतं वय, राहिली असती आता तशीच, ते जर संध्यान जर नसतं म्हणलं तर टाक ना 2-4 पोळ्या टाक, तिले दे तूही खाय, तसंच नाही राहायचं, कधी पण 2-3 पोळ्या जास्तच टाकायच्या, एकदम नाही टाकायचं, पण 2-3 पोळ्या जास्त टाकायच्या. टाकतो आहे, तुम्ही जेवण का तुमच्यासाठी टाकू का 2 पोळ्या, त्यासाठी नको टाकू बाई, मी आत्ताच जेवलीन गोळ्या घेतल्या, 1-1.5 पोळीचं जेवण राहते माझ्या दिवसभरातून, लय धकते का मला, धकाले थे बी तर त्याकडून टाकणार नाही होत, टाक 2-4 पोळ्या टाक ना, जेव्हा दोघी जणी नंदा भावजाया जेवाले.